पारू, अगं आत्ता आलीस ना गावाहून, लगेच कुठे कामाला लागलीस? असू द्या हो देवी आई, मी करते. बर ठीक आहे. आता तू आलीस ना, आता सगळं व्यवस्थित होईल. तू सगळं नीट करशील. अरे देवा, विसरलेस मी. हो, रात्र झाली तरी बी दिवा नाही लावला बाहेर. बघ, मी म्हटलं ना, तू आलीस म्हणजे तू सगळं नीट करशील. इतकी माणसं आहेत घरात, पण कुणाच्या हे लक्षात आलं होतं? नाही, फक्त तुला लक्षात आलं. बरं, हातातलं काम आधी कर आणि मग जा दिवा लावायला. हो, अहो त्यांनी काय करताय? हो, तू काय करतेस? माम करा, ते चुकून माझ्या तोंडात निघालं. सवय चाली होती ना. अरे सारो, तो धनी म्हणालीस म्हणून नाही म्हणतोय मी. तू हे काय करतेस सगळं? कशी या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकतेस यार? तिथं प्रीतमची अवस्था बघितली का? तुला काय करावं कळत नाहीये. आदित्य सर, हे समज करताना मला आनंद वाटत नाहीये, पण देवी यांना मी काय नाकारू शकत. बरोबर आहे यार, पण यार त्या दिशासारख्या मुलीसोबत प्रीतमचं लग्न झालं ना, प्रीतमचं आयुष्य बर्बाद होईल. तो तिच्यावर प्रेम पण करत नाही यार. खरंय, प्रिया मॅडमचा इशे बाजूला ठेवले ना, तरी दिशा मॅडम सुद्धा प्रीतम सरांसाठी योग्य मुलगी नाही. एक्झॅक्टली. ह्या लग्नानं कोणी बी खुश राहणार नाही. सर, आपण हे लग्न थांबवायला पाहिजे. अरे पण कसं? आता प्रीतमला हळद लागेल. आधी वराला हळद लागेल. हो. ऋतू, बस. दिशा, अगं तू इथे काय करतेस? तुझी हळद तर नंतर आहे ना. हो दामिनी आंटी, पण मला माझ्या प्रीतला हळद लागताना बघायचं. एक्सक्यूज मी, सॉरी. दिशा, मी बंगल्या बाहेर आलोय. मला भेटायला बाहेर नाही तर मला आत यावं लागेल. ऐक जरा तू प्लीज. मला काही ऐकायचं नाही, मी आत येतोय. नो 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 नो, तू तिथेच थांब. आलेच मी. बघूयात. मिहिर, 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 तू आर यू मॅड? का आलायस इथे तू? माझी घरात हळद सुरू आहे. तुला 100 वेळा सांगून झालंय हे लग्न होणं माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, पण तुला कळतच नाही. तुझा पेशन्स नावाची थोडी तरी गोष्ट आहे का? हे तुझं खरं प्रेम आहे? हा? अरे प्रेमात लोक काय काय सॅक्रिफाइसेस करतात, पण तू माझी एक सांगितलेली गोष्ट नाही फॉलो करू शकत. मला ना मिहिर वाटतच नाही आता तुझं माझ्यावर अजूनही खरं प्रेम आहे म्हणून. प्लीज निघ तू आता. दिशा, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे यार. तुझं नाही माहित.
मला चांगलंच माहिती आहे की तू माझा वापर करून घेतेस. दिशा, माझं तुझ्यावर प्रेम जरी असलं तरी मी मूर्ख नाहीये यार. दिशा, मी तुला फक्त हळद लावायला आलो होतो यार. दिशा, तुझं त्या बावड्यासोबत लग्न जरी झालं ना तरी तू फक्त माझी असणारच आहे, तुलाही माहिती आहे. बोल. माझं लग्न होतंय, मला हवं ते सगळं मिळतंय. हा युजलेस माणूस आता माझ्या काहीच कामाचं नाहीये. याला इथून हकलवून लावणं इज द ओनली ऑप्शन आय हॅव. आत्ताच्या आत्ता इथून निघ, नाही तर मला काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागेल. निघ. नॉनसेन्स. ओके, जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेव दिशा, लाईफ मध्ये तुझ्यावर जर का कोणी प्रेम केलं असेल तर तू फक्त मी आहे, मिहीर. मिहीर, डोंट डू दिस. गेट लॉस्ट. मी लक्षात ठेवेल. ए, काही लक्षात ठेवायचं ते ठेव आणि हवं ते कर, पण आत्ता इथून लगेच निघ. निघ. अरे मूर्ख, इकडे कुठून चालला, तिकडून निघ. दिशा मॅडम, तुम्ही इकडं काय करत होता? हे काय, हळद कशी काय लागली तुमच्या गालाला? प्रीतम, उप्स, सॉरी सॉरी. तुला तर आता जावई बापू म्हणण्याची सवय करायला पाहिजे मला. पण अहिल्या मला बहिणीप्रमाणे, सो तसाही तू माझा मुलगाच आहेस. आणि आता तर आमचा हक्क आहे तुझ्यावर. आणि उद्या लग्न. श्रीकांत, प्रीतम जरा नर्वस, उदास दिसतोय ना? म्हणजे आल्यापासून असा दिसतोय आणि त्याच्या डोक्यात काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. प्रवास करून धावला असेल आणि बरेच दिवस झाले घरापासून बाहेर होता. काही काही गोष्टींची सवय नाही ना त्याला. तू काळजी नको करूस, होईल सगळं ठीक. पण मी माझ्या मुलांना चांगलं ओळखते. आदित्य, जरा माझ्या खोलीत येतोस का? बिचारा अहिल्या देवीचा अजून एक बळी, मनाविरुद्ध लग्न करतोय, ते या फडतूस दिशासारख्या मुलीसोबत. देव याचं भलं करो. अहो हळदीचा कार्यक्रम तर आतमध्ये सुरू आहे. प्रीतम सरांना हळद लावायला लागलेत समजे. त्यांची हळद लागून झाल्यावर त्यांची उष्टी हळद तुम्हाला लागायला पाहिजे. मग आधीच ही हळद कोणी लावली? दिशा मॅडम, मी काय विचारते, काय झालं? ए पारू, जास्त ओव्हर स्मार्ट नको बनूस माझ्या समोर. नोकरच ना, मग त्याच लायकीत राहायचं. आणि मला क्वेश्चन्स विचारायच्या आधी जरा स्वतःकडे बघ. काय चाललंय ग नक्की तुझं? तुला काय वाटलं? जे काही चाललंय, जे घडलंय ते मला काहीच माहित नाहीये, मला काहीच कळलेलं नाहीये. तू, आदित्य आणि प्रीतम त्या प्रियाच्या गावाला जाऊन काय काय करत होतात हे सगळं माहिती आहे मला.
विथ प्रूफ्स. तुला ना मी या किर्लोस्कर मॅन्शन मधून एका मिनिटात बाहेर हकलवू शकते. दिशा मॅडम, काय बोलताय तुम्ही? काय बोलतोय? काय झालं? घाबरलीस? त्या प्रियाच्या घरी आदित्याची बायको बनून मिरवताना भीती नाही वाटली तुला? त्याच्यासोबत एकत्र राहताना भीती नाही वाटली तुला? हे सगळं मला माहितीये, पण हे तुझ्या देवी आईला माहितीये का? त्यांना माहितीये त्यांचा लाडका लेक या किर्लोस्कर कंपनीचा CEO आदित्य, तो तिकडे त्यांच्या शेतात राबत होता. माहिती आहे तुझ्या देवी आईला? त्यांचा लाडका लेक तिथे त्यांच्या घरचं शेण आणि घाण साफ करत होता, हे माहिती आहे तुझ्या देवी आईला? तुम्हाला सगळ्यांना त्या सयाजीने त्या घरातून हकलून लावलं, हे माहिती आहे तुझ्या देवी आईला? नाही ना? त्यामुळे पारू, तू ना मला माझं तोंड उघडायला लावू नकोस हा. स्वतःचं थोबाड बंद ठेवायचं आणि गपचूप रेडी व्हायचं आणि कोणाला काहीच नाही बोलायचं. जर मी हे सगळं सासू मॉमनं जाऊन सांगितलं तर तुमचं काय होईल हे तुला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. आई, आदित्य, हा? तुम्ही घरी परत आल्यापासून मी बघतीये प्रीतम खुश नाहीये. काय झालंय? तुम्ही जिकडे गेला होता तिथे काय झालंय का? काय करू? मला वाटतं आईला प्रियाबद्दल आणि आबासाहेबांबद्दल सगळं सांगून टाकतो, नाहीतर गेल्या वेळी जो गोंधळ झाला तो परत होईल. आदित्य बोल. आई, त्या गावाला आम्ही गेलो होतो. अगं तू इथेच? मी सगळीकडे तुला शोधतेय. चल ना, दिशा आली आहे. हो येते मी, मला जरा आदित्यशी बोलायचंय. काय तुला प्रीतम उदास नाही वाटत आहे? म्हणजे इतक्या महत्वाच्या आनंदाच्या क्षणी तो तिकडे खाली चिवरा पाडून बसलाय, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. नाही अगं, त्याचं उद्या लग्न आहे ना, आणि तो आतापर्यंत रिलॅक्सच होता आणि उद्या तो लग्नाच्या बंधनामध्ये आयुष्यभरासाठी अडकणार आहे. सो त्याला असं वाटत असेल की मग रिस्ट्रिक्शन्स येणार, बंधन येणार, त्यामुळे थोडं टेन्स झालं असेल. आणि आजकालच्या जनरेशनच्या मुलांचं असंच होतं. पण तू टेन्शन नको घेऊस, दिशा आहे ना, ती घेईल त्याला सांभाळून. बरं तू चल, सगळे खाली वेट करतायत. टेन्शन घेण्यासारखं नक्की काही नाहीये ना? नाही, चल. अरे प्रीतम, अरे तू कुठे चाललायस? दिशाची हळद व्हायची आहे ना अजून. तू असं नाही जाऊ शकत, बस. अरे बस. थँक्यू सासू मॉम. सुखी रहा. प्रीतू,
हस जरा. म्युझिक प्लीज. प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, चला एक खेळ खेळूया. खेळ? हो, आता कसला खेळ? तुम्ही परत माझी खोडी काढताय का? हो, काही कोडी वगैरे नाही यायच्यात, जस्ट एक नॉर्मल गेम आहे. चला 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 चला, या या या, कम ऑन, या ना हात. बर, या. ते नेत आहे प्रीतम सर. अहो या तर. थांबा इथेच, मी आलो. इथेच थांबा, कुठे जाऊ नका. काय करताय प्रीतम सर? 2 मिनिट. या ना लवकर. मस्त गेम आहे, आवडेल तुम्हाला. हे सगळं काय आहे? दाखवतो, सगळं सांगणार. थांबा जरा. हात पुढे करा. दोन्ही हात पुढे करा ना. हा. काय करताय तुम्ही प्रीतम सर? तुम्ही बघा तर. ओके ओके. आता ही प्लेट ना घट्ट पकडा. घट्ट पकडली ना, ही जर प्लेट पडली तर गेम ओव्हर. घट्ट पकडायची. हा. आणि आता डोळे बंद करा. थांबा. सगळं माझ्या प्रीतम सर. काय झालं, तू रडतोस? आदित्य सर, थोडं महत्वाचं बोलायचं आहे. प्रीतम, काय झालं रे? मी आल्यापासून बघते, काय प्रॉब्लेम आहे का काही? नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. प्रीतम, अहो हळद जळते मला. कसं शक्य आहे पण?
हळद तर आपण इकडे घरात कुठून घेतली आहे. माहित नाही काय, पण ठीक आहे, हरकत नाही. तू जाऊन चेहरा धुवून घे. मी